मुलगी आणि ती माझी आई होतो आणि आता आम्ही मैत्रिणी झालोत आणि आता स्टेज अशी आहे की ती माझी मुलगी आणि मी तिची आई झाली आहे. आणि मला असं वाटतं इथे उपस्थित प्रत्येक मुलगी जी आहे या गोष्टीची हामी देऊ शकेल. कारण मला कळलंच नाही या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कधी माझी आई माझी प्रोटेक्टर झाली, मला समजून घेणारी झाली, माझी मैत्रीण झाली. आणि म्हणून मला तुम्ही पाहाल तर मला खूप मैत्रिणी नाही आहेत, एक हीच आहे बास, संपला विषय. इकडे फुल स्टॉप येतो माहितीये का. तर मला असं वाटतं या दोन स्त्रिया आहेत माझ्या आयुष्यातल्या, मग सोना आहे, माझी मम्मा आहे. बापरे, म्हणजे माझ्यामधलं जे मॅस्क्युलिन एनर्जी आहे ती सगळी त्या दोघी कम्प्लीट बॅलन्स आउट करतात. म्हणून त्या दोघी अत्यंत शांत असतात. माझी आणि मम्मीची प्रचंड भांडणंही होतात, पण ठीक आहे, आता काय करायचं, ती मला सोडून कुठे जाऊ शकत नाही आणि मी तर सोडणारच नाही असं मी तिला सांगितलंय. म्हणजे एवढं की तिने दुसरी मुलगी जी आहे तिची तिला असं वाटतं की ती दत्तक घेतलेली आहे. सो मी तिला कम्प्लीट काबीज केलं आहे. आणि माझ्या आयुष्यात जर का जसं हर्षदाताई पण म्हणाली की विदाऊट स्ट्रेच मार्क्स आणि विदाऊट 9 महिन्याचं पेन तिला सोना अशी मुलगी झाली. आणि मला कळलंच नाही की कधी मला सनयाच्या रूपात माझं पहिलं मूल मिळालं आणि आय एम एक्स्ट्रीमली प्रोटेक्टिव्ह अबाउट हर. तिच्या आणि माझे एक साधारण लेट नाईट कॉल्स वगैरे चालतात ज्याच्याबद्दल विजय आणि सोनालीला काहीच माहीत नव्हतं इतकी वर्ष, आणि आज त्यांना माहीत झालं. आणि आपण सगळेच काम करतो, पण मला असं वाटतं की जेव्हा आपल्या लोकांचा असा चित्रपट किंवा आपल्या जवळच्या लोकांचा, मैत्रिणींचा, आपल्या मुलीचा असं आपण काहीतरी चित्रपट बघतो ना, तेव्हा असं वाटतं की बापरे, हे काय होतं आपल्याबरोबर. एक कम्प्लीट नवीन फिलिंग असते. सो माझ्या आणि माझ्या आईचं, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, नातं चांगलंच आहे. पण मला असं वाटतं ह्या दोन स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत म्हणून मी माझ्या मम्मीला जास्त चांगलं समजू शकते. कुठे आहेत? हा, ती आता जवळपास आता इकडून निघून जाईल. हा, सो पण या आय थिंक ह्या 3 स्त्रियांनी मला, आणि माझ्या ऑफकोर्स बहिणींनी, आणि माझी आता नीस जी आहे नुरवी, ह्या सगळ्या स्त्रियांना मी बघते ना, बापरे, आय वुडंट गिव्ह देम फॉर एनिथिंग ऑर एनीबडी. आय फील हे माझं विश्व आहे खूपच. कारण हर्षदा खानविलकरच्या दृष्टीने सोनाली इज लाईक अ डॉटर टू हर. आणि ही एक घट्ट मैत्रीण आहे अमृता, पण अमृतासाठी सनाया इज लाईक अ डॉटर टू हर. त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी थोडक्यात गप्पा मारूया. हर्षदाताई, तुझा जो प्रवास आहे, तुझी आई पण अतिशय खंबीरपणे तुझ्या करिअरमध्ये तुझ्या पाठीशी राहिलेली आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? आणि या सिनेमामध्ये कुठेतरी त्याचं रिफ्लेक्शन तुला वाटतंय का ट्रेलर बघून? मला वाटतं आता एक तर सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. तुम्ही सगळे इथे आलेलात. सगळ्यात आधी मी विसरेन त्याच्या आधी तुम्हाला रिक्वेस्ट करते की सगळ्यांनी खूप सारा आशीर्वाद माझ्या लेकीला द्या, की तिचं हे जे पाऊल आहे ते उत्तर पुढे 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 पडत राहील. इट्स अ व्हेरी, म्हणजे माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली, हे प्रत्येक जण राहतंच. पण मला वाटतं ते झालं बायोलॉजिकल नातं. काही नाती अशी असतात जी आपल्याला माहिती नसतात. सोना आणि माझं नातं म्हणजे स्ट्रेच मार्कचा त्रास न देता 9 महिने उदरात सांभाळण्याचे कष्ट नाही, आणि एक कमाल अशी मुलगी जन्माला येते, ती म्हणजे सोना. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय विश यू ऑल द सक्सेस. आणि नाक तर माझी कमाल आहेच, जावई तर त्याहीपेक्षा कमाल आहे. हे असं बोलवायला नाही पाहिजे म्हणून. एनिवे, आय थिंक मी सिनेमा बघितलेला आहे, आणि थँक्स टू प्रियांका, जी स्वतः इतकी एक इमोशनल व्यक्ती आहे. त्यामुळेच हा सिनेमा आपण म्हणतो ना, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट फॉर द पीपल विथ बिग हार्ट्स. सो आय एम शुअर हा लोकांपर्यंत पोचणारच आहे, आणि जे बघणार त्यांना तो आवडणारच आहे. आणि माझ्या लेकीची खूप मेहनत आहे. माझी नात तर एक नॅचरल ॲक्टर आहे. आम्हाला आता आमचे ॲक्टिंग स्किल्स ब्रशअप करावे लागतील इतपत वेळ तिने आणलेली आहे, पण मला वाटतं ते तिच्या बाबाकडून पण येतं. सो विजय, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड थँक्यू फॉर सपोर्टिंग सोनाली ऑल द वे. आणि सोनाच्या आईबद्दल मी काय सांगू, त्या इतक्या खंबीर आहेत की खरं तर त्याच आहेत म्हणून सोना आज इतकी ताठपणे इथे उभी आहे.
सो खरं कौतुक त्यांचंच आहे. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अँड आय विश यू ऑल द सक्सेस डार्लिंग अँड यू हॅव ऑलवेज मेड मी प्राऊड अँड आय विश यू सुपर सक्सेस. थँक्यू.